नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुमचं स्वागत आहे. मला माहिती आहे, CAP राऊंड 1च्या अलॉटमेंटची जशी जवळ येते तशी तुमच्या हृदयाची धडधड वाढत असेल. पोटात गोळा आला असेल की अरे देवा, कोणतं कॉलेज मिळेल, मिळेल की नाही, आयुष्यभराचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, चिंता करू नका. तुमची सगळी चिंता, सगळे प्रश्न या एका व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत. तर CET सेलनं CAP1 अलॉटमेंटची तारीख दिली आहे 31 जुलै. आता ही गुड न्यूज सकाळी येणार की संध्याकाळी हे त्यांनी सांगितलेलं नाही. पण मागच्या वर्षांचा ट्रेंड बघता निकाल संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यानच लागतो. आणि निकाल लागल्या लागल्या एक गोष्ट तर 100% होणार, CET सेलची वेबसाईट क्रॅश. ही तर दरवर्षीची कहाणी आहे. त्यामुळे वेबसाईट नाही चालली तर घाबरून जाऊ नका. थोड्या वेळानं प्रयत्न करत राहा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अलॉटमेंट लागल्यानंतर करायचं काय? इथेच 90% मुलं चुकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एक छोटीशी चूक तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. तर 31 जुलैला निकाल लागल्यावर तुमच्यासमोर 2 रस्ते असतील. एक, तुम्हाला कॉलेज मिळालं असेल, कॉलेज अलॉटेड, किंवा दुसरं, तुम्हाला कोणतंच कॉलेज मिळालं नसेल, कॉलेज नॉट अलॉटेड. आधी आपण त्यांची गोष्ट करू ज्यांना कोणतंच कॉलेज मिळालं नाहीये. मित्रांनो, अजिबात टेन्शन घेऊ नका. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. तुम्हाला काहीच करायचं नाहीये, शांत बसायचंय आणि थेट CAP राऊंड 2 साठी तयारी करायची आहे. तुम्हाला 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान CAP2चा फॉर्म भरायचा आहे. झालं, तुमचं काम इतकंच. आता येऊया त्या लोकांकडे ज्यांना कॉलेज अलॉट झालंय. अभिनंदन. पण इथेच खरी कसोटी आहे. तुमच्याकडे 2 पर्याय असतील, फ्रीज आणि बेटरमेंट. आणि हे दोन्ही पर्याय निवडण्यासाठी तुमच्याकडे फक्त 1 ते 3 ऑगस्ट हाच वेळ आहे. पहिला पर्याय आहे फ्रीज. नावाप्रमाणेच, म्हणजे तुम्हाला जे कॉलेज मिळालंय ते तुम्ही फ्रीज करताय, म्हणजे पक्क करताय. तुम्हाला ते कॉलेज आणि ती ब्रांच 100% आवडली आहे आणि तिथेच ॲडमिशन घ्यायचंय. विषय संपला. जर तुम्ही तुमच्या पहिल्याच पसंतीचं कॉलेज मिळवलं असेल तर ते ऑटो फ्रीज होईल, म्हणजे तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागेल. जेव्हा तुम्ही फ्रीज ऑप्शन निवडता तेव्हा तुम्हाला 1 ते 3 ऑगस्ट याच वेळेत त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावं लागेल. आणि मित्रांनो, हे 3 दिवस वाटतात, पण डॉक्युमेंट्स गोळा करणं, DD काढणं, कॉलेजला जायचं यायचं, तिथली गर्दी, यात कसे निघून जातात कळत पण नाही. त्यामुळे निर्णय पटकन घ्या. आता दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पर्याय, बेटरमेंट. यालाच म्हणतात दिल मांगे मोर. म्हणजे तुम्हाला जे कॉलेज मिळाले ते ठीक आहे, पण तुम्हाला वाटते की यापेक्षा चांगलं कॉलेज मला CAP2 मध्ये मिळू शकतं. इथेच खूप मुलं गोंधळतात. त्यांना वाटतं की बेटरमेंट निवडलं म्हणजे हातातली सीट गेली. पण थांबा, इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. नीट ऐका. जेव्हा तुम्ही बेटरमेंट निवडता तेव्हा तुमची CAP1ची सीट तुमच्यासाठी राखीव, म्हणजे रिझर्व्ह ठेवली जाते. हे खरं आहे. पण जर तुम्हाला CAP2 मध्ये नवीन कॉलेज मिळालं किंवा तुमची नवीन सीट ऑटो फ्रीज झाली तर तुमची CAP1ची राखीव सीट आपोआप रद्द होते. ती सीट कायमची तुमच्या हातून निघून जाते. तुमची CAP1ची राखीव सीट फक्त आणि फक्त तेव्हाच तुमच्याकडे राहील जेव्हा तुम्हाला CAP2 मध्ये कोणतंच कॉलेज मिळणार नाही. एकदा का CAP2 मध्ये नवीन कॉलेज मिळालं की पहिलं कॉलेज गेलं म्हणून समजा. तुम्ही ते विसरून जा. तुम्ही नंतर दोन्ही कॉलेजमधून निवड करू शकत नाही. हा नियम लक्षात ठेवा. तर आता सारांश काय? ज्यांना कॉलेज नाही लागलं ते थेट CAP2चा फॉर्म भरणार. आणि ज्यांना कॉलेज लागलंय पण त्यांना अजून चांगल्या कॉलेजची अपेक्षा आहे ते बेटरमेंट निवडून CAP2चा फॉर्म भरणार. या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान CAP2चा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि मग 11 ऑगस्टला CAP2चा निकाल लागेल. मित्रांनो, ही तर झाली ॲडमिशनची प्रोसेस. ॲडमिशन तर होऊन जाईल, पण खरी लढाई तर पुढे आहे. इंजिनिअरिंगचा अभ्यास, मॅथ्स, कोडिंग आणि बाकीचे अवघड विषय. तुमची युनिव्हर्सिटी SPPU असो, मुंबई युनिव्हर्सिटी असो किंवा RTMNU, अभ्यास तर करावाच लागणार आहे. पण काळजी करू नका. तुमच्या याच लढाईत तुम्हाला मदत करण्यासाठी टेस्टवायझरने एक नवीन चॅनल सुरू केलंय. त्याचं नाव आहे टेस्टवायझर इंजिनिअरिंग. हे चॅनल खास इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, जिथे तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीच्या लेटेस्ट सिलेबसप्रमाणे मॅथ्स, कोडिंग आणि इतर विषयांचे व्हिडिओ मिळतील. तर वाट कशाची बघताय? डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. आत्ताच्या आत्ता जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ अपलोड होतील. चला आता परत येऊया आपल्या प्रक्रियेकडे. एक शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आणि तुम्ही काहीच केलं नाही, ना फ्रीज ना बेटरमेंट, तर काय होईल? तर तुमची ती अलॉट झालेली सीट रद्द होईल, पण तुम्ही CAP2साठी पात्र असाल. पण लक्षात ठेवा, हातात आलेली संधी जाईल.
तर मित्रांनो, निर्णय खूप विचारपूर्वक घ्या. हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रत्येक मित्राला शेअर करा जो ॲडमिशनच्या प्रक्रियेत अडकलाय. त्यांनाही मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या शंका कॉमेंटमध्ये विचारा आणि हो, टेस्टवायझर आणि टेस्टवायझर इंजिनिअरिंग या दोन्ही चॅनल्सना सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या ॲडमिशनसाठी खूप खूप शुभेच्छा. www.testvisor.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.